नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक चाचणी 1चा नुकताच पेपर झालेला आहे। त्यातला प्रश्न चौथ्यातला दुसरा, समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते हे सिद्ध करा। पान नंबर 42 वरती या ठिकाणी हा प्रश्न सोडवून दिलेला आहे। याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मी सोडवलेला आहे। हा चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे। कर्ण एसी आणि कर्ण बीडी या ठिकाणी एकमेकांना पी बिंदू छेदतात आणि साध्य चार बाजूंच्या वर्गांची बेरीज एबी वर्ग अधिक बीसी वर्ग अधिक सीडी वर्ग अधिक एडी वर्ग बरोबर कर्णाच्या वर्गाची बेरीज दुसऱ्या बाजूला एसी वर्ग अधिक बीडी वर्ग। ओके, आणि सिद्धता आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे कर्ण एसी आणि कर्ण बीडी परस्परांना लंब आहेत। प्रत्येक त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे। त्रिकोण ए पी डी या काटकोन त्रिकोणामध्ये एडी हा कर्ण आहे। एडी वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज एपी वर्ग अधिक डीपी वर्ग लिहिलेला आहे इथं। एडी वर्ग बरोबर एपी वर्ग अधिक डीपी वर्ग, परंतु हा जो एपी आहे तो एसीच्या निम्मा आहे। कर्ण काटकोनात दुभागतात, एपी हा एसीच्या निम्मा आहे आणि डीपी हा बीडीच्या निम्मा आहे। नमूद केले एपी एसीच्या निम्मा आणि डीपी बीडीच्या निम्मा लिहायचं, निंपट आहे ते। एपी एसीच्या निंपट आणि डीपी बीडीच्या निंपट म्हणजे एडी वर्ग बरोबर एपी म्हणजेच 1/2 एसी कंसात वर्ग आणि डीपी म्हणजेच 1/2 बीडी कंसात वर्ग। एसीचा वर्ग एसी वर्ग 2चा 4 अधिक बीडीचा बीडी वर्ग छेद 2चा वर्ग 4 म्हणजे एडी वर्ग डावी बाजू आहेच, एसी वर्ग भागिले 4 अधिक बीडी वर्ग भागिले 4 या ठिकाणी छेद समान आहे। त्यामुळे 2 छेदाबद्दल 1 छेद हा भागिले 4 जो आहे तो एडी वर्गाला आला। 4 एडी वर्ग बरोबर एसी वर्ग अधिक बीडी वर्ग। उजव्या बाजू मिळालीच कर्णाच्या वर्गांची बेरीज एसी वर्ग अधिक बीडी वर्ग। मग 4 एडी वर्ग म्हणजेच या ठिकाणी एडी वर्ग अधिक एडी वर्ग अधिक एडी वर्ग अधिक एडी वर्ग 4 वेळा। परंतु समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात, त्यामुळं या एडीबद्दल एबी लिहिलं, बीसी लिहिलं, डीसी लिहिलं म्हणजे एडी वर्ग 4 वेळा आहे, त्याच्याऐवजी 4 बाजू लिहिल्या, सर्व समान आहेत। एबी वर्ग अधिक बीसी वर्ग अधिक सीडी वर्ग अधिक एडी वर्ग बरोबर एसी वर्ग अधिक बीडी वर्ग। ओके, म्हणजे या ठिकाणी समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णांच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते। ओके, अगदी कमी वेळेमध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीचा वापर करून हे सोडवलेलं आहे। परीक्षेमध्ये लॉजिकली तुमचं उत्तर बरोबर असेल तर फुल क्रेडिट असते, त्याला पूर्ण मार्क्स दिले जातात। पुस्तकातल्या प्रमाणे सोडवलं पाहिजे असं काही नाही। दुसरं लॉजिक त्याला लागू पडत असेल तर ते जरूर वापरावं। धन्यवाद मित्रांनो।